नमस्कार श्रोते हो. साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर आज तुम्ही ऐकणार आहात एक लघुकथा. ही लघुकथा लिहिली आहे माधव सूर्यवंशी यांनी आणि कथेचं नाव तुम्हाला माहितीच आहे, स्वर्गाचे दार. ऐकूया श्रोते हो. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा तुमच्याकडनं अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब करणं झालं नसेल तर एकच विनंती करतो, कृपया चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूया श्रोते हो आजची कथा, माधव सूर्यवंशी लिखित स्वर्गाचे दार. एक वयस्क स्त्री पुण्यप्राप्ती करून स्वर्गलोकात जाण्यासाठी चांगलं आणि दानधर्माचं काम करत असते. पुण्यवान आजी म्हणून ती सगळीकडे परिचित झालेली असते. नियमितपणे देवाचं दर्शन करणं, देवपूजा करणं, अनेक झाडांची फुलं गोळा करून भगवंतांच्या चरणी अर्पण करणं हे तिचं नित्यनियमाचं काम. गोरगरिबांप्रती तिला संवेदना होती, प्राणीमात्रांवर दया होती. पण तिच्या शेजारी एक नास्तिक माणूस, जो देवाला न मानणारा, व्यसनी, समाजाच्या नजरेतनं उतरलेला, स्वतःच्या मनाचा ठाम, वाटेल ते करणारा, असा माणूस तिच्या शेजारी राहत असतो. तो सतत आजीच्या पुण्यकर्मामध्ये आडवा येत असतो. आजी फुलं वेचायला गेल्या की तो रस्त्यात खडे टाकत असे. पक्ष्यांना दाणे देण्यासाठी गेल्या की कशाचा तरी आवाज करत असे, त्यामुळे पक्षी उडून जात असत. गाईला चारा द्यायला गेली की तो काहीतरी विघ्न आणतच असे. आजीच्या प्रत्येक कामात तो काट्यासारखा बोचत होता. आजी त्याकडे दुर्लक्ष करत असे, पण कधीकधी न राहून तिच्या तोंडून त्या माणसाबद्दल शाप निघून जात असे. त्यामुळे ती स्वतःच्या मनातून फार दुःखी होत असे. त्यावेळी गावापासून थोड्याच अंतरावर काही वारुळं होती. त्या वारुळातल्या मुंग्यांना पीठ आणि तांदूळ टाकायला आजी गेली की तिथे दगडावर जवळपास तो बसलेला असे. हातात चिलीम आणि गांजा ओढत असे. तो आजीला म्हणत असे, म्हातारे, तो बघ तुला घ्यायला देव आला, आणि विकृतपणे हसत असे. त्याच्याकडे दुर्लक्ष करून ती आजी आपल्या कामाला लागत असे, पण तिला मनोमन वाटत असे की हाच एक काटा आहे माझ्या स्वर्गाच्या वाटेत आडवा येणारा. दिवसेंदिवस आजींचा पुण्यसंचय त्यांच्या मते वाढत जातो. आजी प्रत्येक गोष्टीची नोंद ठेवत असते. नामजपाची माळ जपाविना तशी पुण्यकर्माची तिच्याकडे नोंद करून ठेवलेली असते. नामजप, देव, धर्म, ग्रंथ, संकीर्तन या सगळ्या गोष्टीतून पुण्यप्राप्तीचे आणि स्वर्गप्राप्तीचे दरवाजे ती शोधत असते. पण तिला सतत वाटत असतं की तिचा शेजारी तो दुर्जन माणूस हा नरकाच्या दरवाज्यात उभा आहे. त्या वयस्क आजींच्या पुण्याची ख्याती आता बरीच वाढलेली असते. कुणाप्रती द्वेष नाही, सर्वांशी स्नेह जपून ठेवणं एकमेव अपवाद तो दुर्जन माणूस. तिला सतत प्रश्न पडलेला असायचा की समाजात असे दुष्ट आणि दुर्जन लोक कसे काय असू शकतात. स्वर्ग कसा असतो हे कोणी पाहिलेलं नाही आहे, पण प्राणीपक्ष्यांवर दया करणारी ती आजी आता स्वर्गप्राप्तीच्या दारात आली आहे असं लोक म्हणत असतात. या गोष्टीची तिलाही उत्सुकता असतेच की. एक दिवशी गाव शिवारात गावापासून थोड्या दूर अंतरावर एका ओढ्याच्या पलीकडे असलेल्या मंदिरात पौर्णिमेची यात्रा असते. त्या मंदिराच्या प्रदक्षिणेनं आणि तिथल्या देवदर्शनानं पुण्य लाभतं अशी ख्यातीच असते. त्यामुळे गावातले अनेक लोक तिथे दर्शनाला जातात. आजीसुद्धा दर्शनाला जाते, देवाला प्रदक्षिणा घालते, दर्शन घेते. आणि अचानक आकाशात काळे ढग जमायला लागतात. पाहता पाहता वातावरण बदलून जातं आणि अचानक मोठ्या पावसाला सुरुवात होते. ओढ्याला पाणी येतं, ओढा भरभरून वाहायला लागतो. सगळे लोक गावापासून त्या ओढ्याच्या पलीकडे अडकून पडलेले असतात. निसर्गानं रौद्ररूप घेतलेलं असतं. ढगांच्या गडगडाटासह, लखलखाटासह पावसाचा जोर वाढत जातो. लोक भयभीत होतात. पण सगळ्यांना एक धीर असतो की आपल्याबरोबर आज एक पुण्यवान आजी आहे. तिच्या पुण्याच्या जोरावर कुणावरच देवाची अवक कृपा होणार नाही. थोड्याच वेळात पावसाची माघार होते. हळूहळू ओढ्याच्या पाण्याचा पूर ओसरत असतो.
संध्याकाळची वेळ टळत जाते आणि थोड्याशा अंधाराची चाहूल लागायला लागते. गावातले तरुण त्या ओढ्याच्या पाण्यामध्ये मानवी साखळी करून एक एक माणूस ओढ्या पलीकडून गावाकडच्या बाजूला सोडायला सुरुवात करतात. हे बघण्यासाठी गावातली अनेक मंडळी त्या ओढ्यावर आलेली असतात आणि त्यात तो दुर्जन मनुष्य सुद्धा असतो. एक एक माणूस ओढ्याच्या पलीकडून अलीकडे येत असतो. जसा त्या आजीचा नंबर येतो तो दुर्जन माणूस ओरडतो, म्हातारी देवाला बघ तुला बोलवायला, आणि हसायला लागतो. त्या मानवी साखळीच्या साह्यानं आजी एक एक माणूस पुढे सरकत असते. ती जशी ओढ्याच्या प्रवाहाच्या मध्यभागी येते तसा तिचा हात निसटतो आणि ती त्या ओढ्याच्या प्रवाहात पडते. सगळेजण आरडाओरडा करायला लागतात, पण ते हतबल असतात, कारण त्या प्रवाहात पाण्यात झोकून घेण्याची कोणाची हिंमत नसते. अचानक एक माणूस पाण्यात सुरुंग मारतो आणि वाहत चाललेल्या त्या आजीला आपल्या पाठीवर घेऊन पुढे थोड्या अंतरावर बाहेर सुद्धा निघतो. सगळेजण तिकडे पळत जातात. आजींचा जीव वाचवणारा दुसरा कोणी नसतो, तर तो दुर्जन मनुष्यच असतो. या माणसाचा जन्मभर तिरस्कार केला, तोच आज तिचा जीव वाचवण्यासाठी आपल्या जीवाची बाजी लावतो. काही काळाने आजी शुद्धीवर येतात. जीव वाचवणारा कोण आहे हे आजीला समजतं. दररोज एक दुष्ट आणि दुर्जन दिसणाऱ्या माणसाच्या डोळ्यात आज तिला करुणेचे भाव दिसत होते, मायेचा ओलावा दिसत होता. देव कोणी पाहिलाय का? पण संकटकाळी धावून येतो तो देव. आज देवरूपानं तो आजीच्या मदतीला आला होता. त्या दुर्जन माणसानं जन्मभर केलेल्या पापपुण्याचं कर्म आज लपलं होतं. आत्ता एका क्षणात तो देवदूत झालेला होता. आजीनी त्याचा हात आपल्या हातात घेतला, त्याच्या चेहऱ्यावरनं मायेचा हात फिरवला, करुणेची नजर त्याच्या चेहऱ्यावरनं फिरवली आणि देवाला मनोभावे प्रार्थना केली की हे ईश्वरा, मी जन्मभर जे काही कमवलंय ना पुण्य, ते या माणसाच्या पदरी घाल. आपलं कमावलेलं सगळं पुण्य त्या दुर्जन माणसाच्या पदरी घालून आजी आपल्या घराच्या दिशेनं निघून गेली. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात माधव सूर्यवंशी माणकीकर यांनी लिहिलेली ही लघुकथा स्वर्गाचे दार. कथा कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात कथा शेअर करा आणि त्यांनाही साहित्य पंढरी कथाकथन चॅनल सबस्क्राईब करायची माझ्या वतीने विनंती करा. भेटूयात पुन्हा कथा कादंबरी ऐकत राहण्यासाठी साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर. नमस्कार श्रोतेहो.